नमस्कार मंडळी, तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असणार. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज कंप्लीट 5-6 दिवसानंतर व्हिडिओ येणार आहे. 2 दिवसा पहिले टाकले होते विठ्ठल रुक्माईच्या पालखीचं व्हिडिओ होतं. तर ते होतं गणपती बसल तवाचं व्हिडिओ होतं, ते पेंडिंगमध्ये होतं आणि ते मी काल अपलोड केले. आणि मला असं 5-6 दिवसापासून व्हिडिओ घालणं झालं नाही, कारण की घरची साफसफाई चालू होती. आता नवरात्री आहे ना, घटतीन बसायचे, त्याच्यामुळे ना घरची साफसफाई चालू होती. साफसफाईचं मी एक थोडे क्लिप काढले होते, शॉर्ट्समध्ये घालीन मी, ते बघा. त्याचे जास्त काही काढले नाही, जास्त म्हणजे तर एक छोटं क्लिप आहे, बघू ते घातलं तर घालते. आणि लई पसारा पडलं होतं घरामध्ये, तर मग भरपूर काम असल्यामुळं ना काही व्हिडिओ काढता आलं नाही, मला जमलं नाही जास्त काम असल्यामुळं. आणि लेकरं तर स्कूलला कॉलेजला आणि हे बी जरा कामानं बाहेर चालले, तर व्हिडिओ काढणारं कुणी नाही घरामध्ये. तर आता मी जसं होईल तसं आता काढते. आता सध्या बी कुणी नाही. आज बी मी जायचं आहे साड्याची शॉपिंग करायला, तर तुम्हाला तिथले बी थोडं क्लिप दाखवेन, तर तुम्ही बघा. आता सध्या आज दाखवायला काही नाही. आता मी कामचं काम करलेलं आहे, तर फोन धरणार बी कुणी नाही. हां, स्टँड मागवली मी, तर त्याच्यानंच जास्त मी शूट करते. मग स्टँड मागवले, पण ठेवा अजून व्हिडिओ शूट करा, अजून ठेवा दुसऱ्या ह्याला व्हिडिओ शूट करायला लई परेशानी होलेली आहे. त्याच्यामुळं बघूत आता कंटिन्यू व्हिडिओ घातलं, शॉर्ट्स घातलं तरच चांगलं आहे. असं 5-5 दिवस गॅप दिलं तर व्हिडिओ म्हणजे यूट्यूब कसं ग्रो होईल. त्याच्यामुळं ना मी विचार करला ते घाला म्हणून, तर थोडे एक शॉर्ट्समध्ये क्लिप काढली आहे, तर मी ते एडिट करून वाट लावून देईन. आणि आताच्या वाजले आहेत 8:30 आणि 8:30 वाजले, तर आता लेकरं जायची तयारी होत आहे लेकरांची. लेकरं गेल्यावर घरातले काम आवरून पूजा करून मग नंतरच्याला मार्केटला जायचं आहे. आणि तिकडून लगेच मला सांच्याला तुळजापूरला निघायचे. आज म्हणलं तर आज साड्याची शॉपिंग, आणि सॅटर्डेला तुळजापूरला, आणि संडेला म्हणलं तर ना पुरा घट बसवायची तयारी, म्हणजे सामान आणायचं आहे, तर त्याचं शॉपिंगचं व्हिडिओ टाकीन. आता नवरात्रीचं तर रोज एक येणारच आहे. आणि घट बसवायच्या दिवशी घट बसलेलं, आणि ह्याच्यामध्ये 9 दिवसाचे 9 कलर ते एक शॉर्ट्स घालणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. माझे 2 तर ऑनलाईनच्या शॉपिंग झालीच आहे. हे एक साडी, आज दुसरी एक साडी झाली आहे नवरात्रीमध्ये लिहिण्यासाठी. 2 साड्या तर ऑनलाईनला मागवली मी, आणि अजून 2-3 आणायच्या साड्या, तर मी आज जाऊन शॉपिंग करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि पुढे बघत राहा, आणि व्हिडिओ स्किप करू नका, स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत बघत राहा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि व्ह्यूज कमी येत आहेत तर व्ह्यूज कमी येऊ देऊ नका, प्लीज बघत राहा आणि शेअर करत राहा आणि छान कमेंट्स करत राहा. आणि तुमच्या घरामध्ये कुणाच्या घरामध्ये हे घट बसतात, नवरात्री कोण सेलिब्रेट करते? तसं तर सगळेजण सेलिब्रेट करतात नवरात्री, हे काही नवीन नाही. सगळेच कुणी घट बसते, कुणी दिवा लावते, हे तर सगळ्यांच्या घरात राहते. पण एक बार कमेंटमध्ये लिहा जय माता दी, जय तुळजा भवानी माता, हे कमेंट्समध्ये लिहा. आणि आता 5-6 दिवस लागले ना, जरा गॅप मोठं झालं आहे, एवढं गॅप राहायला पाहिजे नव्हतं. कंटिन्यू यूट्यूबमध्ये व्हिडिओ घालायचं राहिल्यावर कंटिन्यू एक दिवस, आता एक कंटिन्यू रोजच्या रोज नाही तर नाही, एक दिवस गॅप. आता मी सॅटर्डे घातले, संडेला सुट्टी, संडेला सुट्टी, मंडेला घालायचं. मग एक दिवसाचं गॅप ठीक होतं, पण एकदम 5 दिवसाचा गॅप झाले ना, तर मग आता व्ह्यूज डाऊन होत आहे. तर प्लीज तुम्ही शेअर करत जावा आणि छान कमेंट्स करत जावा. हे आता माताराणीचे दिवस येणार आहेत, आणि छान. आणि जरा हे 5 दिवसाचं गॅप कशामुळे झालं आहे ते तर सांगितलं तुम्हाला पहिलं मी, साफसफाईमुळं. घर तर सगळ्यांना मोठं पाहिजे, घर मोठं बी पाहिजे आणि साफसफाई करायला बी टाईम पाहिजे. त्याच्यामुळं ना घर मोठं राहणं इझी नाही, त्याला साफसफाई करायला बी टाईम जास्त पाहिजे. सामान राहणं बी इझी नाही, त्याला साफसफाई व्यवस्थित ठेवणं बी चांगलं, म्हणजे टाईम पाहिजे. म्हणजे घराची साफसफाई, कामं, सगळं हे सामानाची साफसफाई, त्याच्यामध्येच पुरा टाईम निघून गेला. तर मग आता झालं, आता कंटिन्यू टाकायचं. कधी गॅप होत असलं तर तुम्ही समजून घ्या, मला एडिटिंग करायला टाईम भेटला नाही असं. तर येईल व्हिडिओ, छान व्हिडिओ येईल, तुम्ही बघत राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत राहा. चला तर मग मी बघते आता कपडे आवरायच्यात, बाकीचे कपडे घडी करायचे तर खूप पडलेत. कपडे धुवलेले ते घडी करायचं राहिले. आणि पुरा पूजा, आज फ्रायडे आहे ना, पूजा, स्वयंपाक, बाकीचं आता लेकरं गेले की सगळं सुधारते. सोनी तर कॉलेजला गेली, आता हे 2 जण जाणार. हे 2 जण गेलं तर ना मी पटपट कामावरते आणि पटकन एवढे सगळे कपडे असलेले पुरा घडी करते, पूजा करते. आणि बाकीचं सांच्या बारी अजून लेकरं येतात. मग लेकरं अजून की अजून लेकरांचं ते दुसरं काम राहते. मग चला तर मग बघूत अजून काय नाही. हे बोलण्यामध्येच टाईम हे चालेल, तुम्हाला का दाखवण्यामध्ये येणं झालं. घरामधलं असं दाखवण्यासाठी भरपूर आहे,
पण जेव्हा काही मला कंटेंट भेटणार झालं तर मी तेव्हा दाखवेन आणि सांगेन मी कसं व्हिडिओ करायला स्टार्ट केले. मी जास्त कुणाचे व्हिडिओ बघते. आता मी व्हिडिओ बनवते तर एकेकाला म्हणजे असं मी सांगू शकत नाही, माझ्यासमोर तर कुणी काय म्हणत नाही, पण माझ्या हसू येत असेल की काय बनवत आहे व्हिडिओ. तर आता हे जे ब्लॉगिंग आणि डेली रुटीनचं ब्लॉगिंग बघतात ना, त्यांच्यासाठी हे नॉर्मल आहे. मी जी करते ना त्यांच्यासाठी नॉर्मल आहे, कारण की त्यांनी पहिल्यापासून व्हिडिओ बघतात. त्याच्यामुळं ना डेली ब्लॉगिंगचं जे व्हिडिओ बघतात ना ते समजून घेतात. आणि जे कुणी व्हिडिओ बघत नाही त्यांच्यासाठी म्हटलं तर हे सगळं नवीन आहे. त्यांना हसू येणारच, त्यांनी बोलणारच. आता सध्या तर मला कुणी काही समोर तर कुणी काय म्हणत नाही, माघारी तर बोलत असतील. आता माघारी तर बोलणारे भरपूर राहतात, पण काय माहीत नाही, पण हसू येत असेल. पण मला माझी एक ख्वाहिश आहे, मी हे नंतर सांगेल, एक स्पेशल व्हिडिओ बनवीन, तर तुम्ही नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मी काम आवरते पटपट. तर इथं माझं साफसफाईचं थोडीशी क्लिप आहे. हे बाकीचं काय रेकॉर्ड केलं नाही, काही नाही, व्हिडिओ काढले नाही, हे थोडंसं आहे. तर ते सोनी मागून व्हिडिओ काढला ते मला माहीत बी नाही, नंतरच्याला माहीत झालं हिने व्हिडिओ काढलेला. म्हणून नंतर मी फिरून बघितले, तर मग आणि तेवढं झाल्यावर मग हे जे आता साफसफाईचं होतं ना ती पहिलंच आहे व्हिडिओ, आणि हे म्हणजे फ्रायडेचं आहे. आणि मला स्वयंपाक करून लेकरांना टिफिन द्यायचं होतं, तर इकडं माझं स्वयंपाक चालू होतं आणि ह्यांना जेवायला द्यायचं चालू होतं. आणि नंतरच्या मला जायचं होतं घरचं काम आवरून. आता पुरा कपडे धुवलते मी, पुरा साफसफाई सगळं झालते ना, ती सगळे कपडे घडी करायचे होते. आणि तेवढे कपडे घडी करून लगेच सोनी कॉलेज येऊन आली आणि आम्हाला जायचं होतं मार्केटला, बेगम बाजारला. तर आम्ही तिघंजणं गेलो आणि तिथं साडीचं व्हिडिओ काढलेलं ते, पण तिथं साडीचं व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं. तर थोडं क्लिप घेतल्यावर त्यांनी म्हटले नाही व्हिडिओ अलाउड नाही म्हणून. तर आम्ही लगेच स्टॉप केलो. आम्ही तिथं जास्त काय काढलं नाही साड्याचं व्हिडिओ. तर ह्याच्यामधले 3 साड्या आणले. हे एक आणली साडी आणि येल्लो कलरची एक आणली आणि ब्ल्यू कलर म्हणजे पिकॉक कलर अर्धा आहे आणि ब्ल्यू कलर अर्धा आहे. हे 3 मी बेगम बाजारला जाऊन साड्या घेतले. खूप चांगलं फॅब्रिक आहे हे. आणि ह्याच्या पुढचं जे आहे हे जी साडी आहे ना हे मी ऑनलाईननं मागवली आहे आणि आज एक डेली वेअरसाठी ऑनलाईननं मागवली आहे. आणि साड्या खरेदी झाल्यावर लगे बांगड्याची बी शॉपिंग झाली. तर 9 कलरच्या साड्या तर आहेत ऑलरेडी आणि 9 कलरच्या बांगड्या तर वर्षाला आम्ही घेतो, सोनी आणि मी. सोनी म्हटली मी काय जास्त यूज करत नाही, मला प्लेन घे बांगड्या. तर आणि तिनं प्लेन घेतली बांगड्या. म्हणजे तिनं एक नवरात्रीच्या वेळेस बी तिचं कॉलेज आहे, तिला सुट्ट्या नाहीत, म्हणजे दिवसभर कॉलेजमध्ये राहणार आणि सांच्याला बांगड्या लिवणार तिनं. त्याच्यामुळे तिनं म्हटली मला साध्याच घे मम्मी बांगड्या. म्हटल्यानं तिला एक सेट आणि मी एक सेट माझ्यासाठी आणले. तर तुम्हाला मी आणलेल्या साड्या कसं वाटल्या ते सांगा आणि बँगल्स कसे वाटले ते बी सांगा. सोनीसाठी आणि मी माझ्यासाठी आणली आहे. आणि तुम्हाला माझं व्हिडिओ ते कसं वाटलं ते बी सांगा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आले आहेत ते प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ फर्स्टपासून लास्टपर्यंत बघत राहा, स्किप करू नका. आणि माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. चला तर मग आज एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.